नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही चाललोय पुण्याला. संस्कारचं ॲडमिशन झालंय, म्हणजे ॲडमिशन करायला चाललोय. इकडे सगळेजण निघाले. दादा आहेत, बहिणी, संस्कार आणि मागे अश्विनी, साव्या दिसत नाही आहे. साव्याला जागा नाही भेटतो बसायला. तर आता हा दिसला दाखव साव्या, दिसू दे. हाय. मागे चौघेजण बसले तर आम्ही दोघं पुढे आहोत. आता निघाले. सकाळी वाजलेत 8:15. संस्कार, नाव सांग कॉलेजचं. VIT पुणे. 8:15 निघाले. बघूया किती वाजेवर पोहोचू आम्ही. येताना तुम्हाला दाखवतो मध्ये वॉटरफॉल वगैरे असेल तर. चला निघूया. मित्रांनो, संस्कारचा नंबर लागला आहे VIT कॉलेज, म्हणजे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे पुण्यामध्ये कात्रजला. तर आता तिकडे त्याचं ॲडमिशन फायनल करायचं आहे. तिकडे चाललो आहे. आता आपण खाली वळतोय मुंबई पुणे एक्सप्रेसवेला. एक्सप्रेसवेला आता एक्सप्रेस आहे इथं. एक्सप्रेसवे चालू झालं आहे. बागा मी चुकलो होतं. मी आलो होतो एकटाच. तर दादा बोललो तो टर्न घे, तो मी वेगळा टर्न घेतला होता. डायरेक्ट इथे बाहेर पडलो होतो. मागे मी पाली मार्गे आलो होतो, खोपोली मार्गे. तर रूट चुकलो आणि एक्सप्रेसवेने आलो होतो पनवेलला. आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेला बघा वेग मर्यादा असते. तिकडे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावला असते 100, पुढे 80चा स्पीड. तो स्पीड आपल्याला मेंटेन करायचा असतो. आता निघालो आम्ही पुण्याला. आता पनवेल ते पुणे अंतर आहे 120 किलोमीटर. आता किती वेळात पोहोचतो बघूया. लेफ्ट साईडला म्हणतो युनिव्हर्सिटी आहे काहीतरी, MET युनिव्हर्सिटी. म्हणजे TV ला वगैरे ॲड येते बघा, MET युनिव्हर्सिटी. मित्रांनो, मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि पुणे हे शिक्षण आणि IT उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळे मुंबई आणि पुणे हा मार्ग नेहमी गजबजलेला असतो. तर ह्या मार्गावरती बघा अनेक बोगदे बघायला मिळतील. आणि वाड्यातील निसर्ग, रस्ते, परत घाट आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. आता पहिलाच बोगदा चालू झाला बघा. मला वाटतं जाईपर्यंत काहीतरी 3 ते 4 बोगदे असतील. इथं मला वाटतंय. आणि 3 दिवस लोक जेवली नव्हती, काय नव्हती. बोगदा बंद होता ना. आहे ना, 2 टोल आहे त्याला. आता मिसिंग लिंकला पण आहे आणि इथं पण टोल आहे. रोड पण चांगले आहेत ना. लोणावळा 36 किलोमीटर. हिरानंदानी तिकडून पण दिसतं आपल्याला. लोधिवली मध्ये जातो ना आपण, तिकडून पण दिसतं हिरानंदानीचं. मला वाटतं ह्या ना हायवे जवळ आहे आता. मग तो पण रस्ता जवळ आहे, हा पण जवळ आहे. ट्रेन झाला तर दोन्ही जवळ होत्या ना वगैरे. बरोबर आहे. मला वाटतं पनवेल सोडला होता आपण ना. आता खालापूर येईल. ट्रॅव्हल मध्ये खायला आणले लाडू इंग्लिश काढतोय. दाखवा आता. ओव्हरटेक करू नका. ओव्हरटेक करू नका. व्यवस्थित लेन आणि मार्किंग बघून चला. आता दुसरा बोगदा चालू झालाय.
समोर डोंगरावरती पण जीप लावले, खरी खरी जीप लावले बघा समोर. आहे तिथे नाही. लावले लावले त्यांनी. आता पुढं काकड्यावर ठेवले. ते आधीपासून लावले. मागं आलो होतो ना आपण अशी तरी माहिती आहे. मागं आलो होतो आपण तेव्हा मोठी गाडी तशी ती. काय नाही लक्षात काय तुझ्या नाही. आजूबाजूची हिरवळ बघा आणि या डोंगर रांगा बघा. त्याच्यामुळे ड्राईव्ह करायला एवढी भारी फील वाटतो ना. प्रवास असं वाटत नाही, खूप छान वाटतं प्रवास करायला इकडे. सिंगल असंच आहे. सिंगल जास्त असतं, सिंगलिंग जास्त आहे. मला पटकन जायचं म्हटल्यावर तुम्हाला पे करायलाच लागणार. सिरियसली तुम्हाला पटकन जायचं आहे, 500 रुपये भरा. अटल सेतूवरून तुम्हाला 15 मिनिटात. पावसाळ्याच्या दिवसात हा संपूर्ण परिसर आणखी सुंदर दिसतो. डोंगरावरची हिरवळ, ढगांनी झाकलेली डोंगर आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी निसर्ग, यामुळे मुंबई पुणे प्रवासाला एक वेगळीच मजा येते. आता परत चालवलंय बोगदा आणि पुढे मिसिंग लिंक गेलं. बोगदा नाहीये, आता सुरू होईल. आता मिसिंग लिंक. हा मिसिंग लिंक. वाव, अरे व्ह्यू बघा खतरनाक आहे यार. आणि खतरनाक व्ह्यू आला बघ ना. धोका पण बघा खतरनाक आहे. पहिला भारी आहे रे. आणि क्लाउड पण बाजूचे. हो इकडे शोभत धबधबा पण आहे. जबरदस्त व्ह्यू पण खतरनाक आलाय यार. आणि वातावरण छान आहे. मग तिकडे धबधबा आहे, धबधबा आहे तो बघा त्या साईडला. वॉटरफॉल पुणे बाजूलाच आहे. क्लाउड खतरनाक वाटत तरी पण. क्लाउड बघा कसले आहेत. शोभत जबरदस्त. अनुभव मस्त मस्त खतरनाक आहे. क्लाउड्स थंडीत अरे बघा क्लाउड पण काय कुठून समोर दिसत डायरेक्ट. त्याची पण बातमी होते ना मागे. खाली पाणी गळत होतं बाकी. पण व्ह्यू भारी वाटत होता. ढग बी आले तिथे. तो कोणता आपण गेलेलो समुद्राच्या आतून. तो मरीन लाईन्सचा कोस्टल रोड. असं समुद्राच्या आतून. तो असा समुद्राच्या आतून गेलाय. त्याच्यापेक्षा थोडा लहान आहे. पण छोटा बघताय तो. मिसिंग लिंक हा मार्ग खोपोली ते कुसगाव या भागाला जोडतो आणि जुन्या खंडाळा घाटमधील वळणांचा मोठा भाग टाळण्यास मदत करतो. या मिसिंग लिंक प्रकल्पाची लांबी सुमारे 13 किलोमीटर आहे. या मार्गामुळे प्रवासातील अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी झाले. त्याचबरोबर साधारण 25 ते 30 मिनिटाचा वेळ वाचलाय. हा मार्ग 1 मे 2026 पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. बस मध्येच थांबले कशाला इथे. थांबले रेग्युलर तिरकणी मुंबई पुणे. प्रॉब्लेम झाला असेल म्हणून वाटतं तिकडे पूर्ण डोंगर आहे. पूर्ण डोंगरात पार केला ना डायरेक्ट पुन्हा पूर्ण डोंगर हे केलं त्यांनी. रायगड टू पुन्हा डायरेक्ट सिलिंगला सॉरी मिसिंग लिंकला जॉईन केलं. बापरे आलं पुढं. नाही की एवढा उशीर झालाय. आता की 10-15 मिनिटं हो आहे ना. आधी कुठे जॉईन केलं का लोक ना. कॉलेजला बाहेरून काढून बाहेरून इकडे आणलं. पुणे शहर पण तसं खूप मोठं आहे आणि शहरामध्ये रस्ते वगैरे खूप छान आहेत. मोठे मोठे रस्ते आहेत. अरे ती नर्सरी आहे ती बघ. असं वाटत नाही असं वाटलंच नाही अजून प्रवास केलाय म्हणून. काहीच नाही. 8:15 निघालो. मॅच छान आहे. हो 8:15 निघाली. मग
आता पोहोचलो पुन्हा सिटीमध्ये. थोडी आता क्राऊड वाढत चालले, गाड्यांची गर्दी वाढत चालली. असं वाटतं की मुंबईसारखंच फील येतोय. इथे वरती बघा मेट्रो स्टेशन आहे. कोणतं स्टेशन आहे आयडिया नाही काहीच. पुढे मेट्रो स्टेशन आहे. तर कोणतं मेट्रो स्टेशन आहे माहीत नाही आहे, कारण आम्ही आलो आहे ते पण मॅप लावून आलो आहे. दादाला पण रूट माहीत नाही, मला पण रूट माहीत नाही. Highway 48 for 2 संस्कार kilometers. सांग जरा बरोबर मॅप बघून. आता जायचो परत भलतीकडेच. आपण चांदणी चौकात आलो. हा मुळशीवर आलो ना का ह्या रस्त्याला इथे जॉईन होणार आपण. हा आता परत सिटीच्या बाहेर आलं थोडंसं. रस्त्यात ट्रॅफिक लागली बा आता हायवे सोडून आतमध्ये आलो आहे. मला वाटतं आता कॉलेज दाखवते काहीतरी दाखवते 1.5 ते 2 किलोमीटर. दाखवते अंतर इथून 1 किलोमीटर. सिटी पासून थोडंसंच लांब आहे, जास्त लांब नाही, 1-1.5 किलोमीटर आहे. आणि एरिया भारी वाटतो इथे. लेफ्ट हे दिले हॉस्टेल विषयांचं कुठं आहे ते कॅप ऍडमिशन आणि पटकन दिलंय ते बघा. म्हणजे हॉस्टेल नाही आमच्या. हा बॉईज हॉस्टेल हे ते सगळं हे काय वाटतच आहे. पार्किंग असेल ना, ह्याला विचार. पार्किंग गाड्यावरती, सगळ्या गाड्यावरती उभे आहेत 4 व्हीलर. ते सगळे पेम्पलेट वाटत आहेत हॉस्टेलसाठी, पीजी साठी. पीजी पाहिजे की हॉस्टेल पाहिजे त्यासाठी. हा पुढेच घे. कॉलेज कॅम्पस आहे, छान आहे. पोचलोय आम्ही फायनली कॉलेजला पोचलोय. हे आहे कॉलेज, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजेच VIT कॉलेज पुणे. कॅम्पस किती भारी आहे बघा. 6:15 निघालो, 6:15 झाला पोचलो. 2 तास पोचलो. एवढं आहे रे मग राम नाही. वहिनी आणि अश्विनी पुढे गेलेत बघायला. सगळं लावू आतमध्ये नाही. तेव्हा ना भारी मोठं वाटतं कॉलेज ते. हो बीटेक, ते बीटेकचं आहे. हा हॉल आहे, इथे सगळे विद्यार्थी आहेत फॉर्म भरायला. सगळे टीचर लोक आहेत. भारी वाटतं हो कॅम्पस. कॉलेजचा कॅम्पस वगैरे खतरनाक वाटतं. कुठे गेला तो आता झेरॉक्स काढायला गेलाय. ॲडमिशन झालं बहुतेक. तो झेरॉक्सचा बंच दिला तिथे आतमध्ये, मग तेव्हा ॲडमिशन फायनल झालं. की मग निघालो. कोण निघायचं नंतर त्याचा होई बघायचा ना, पीजी किंवा हॉस्टेल. ते बघितलं की मग घरी यायचं. आपल्याला लेट होईल ना, नाही पण होईल लवकर. चाफे झाड खूप आहेत इकडे. दाखव रे, सावळ्याने पण घेतलाय चाफ्याचं तरी बघा. सापडलं जायचं ना, कुठं होतं हो काय. छान आहे. चल ते तिकडे आहेत, आपण गाडी लावली तिकडे आहेत ते लोक. संस्कारचा फॉर्म भरून झाला आहे आणि दादा आणि संस्कार गेला झेरॉक्स मारायला. ते अजून काही आलेच नाही आहेत, बराच वेळ झाला. तर जाऊन बघूया आपण कुठे आहेत ते. एक कॉलेज कॅम्पसमधलं गार्डन बघ किती भारी आहे, सुंदर वाटते. ते कोणती फुलं आहेत नक्की माहीत नाही, पण छान फुलं लावली तिकडे बघा.
तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी चष्मा शोधला. फायनली संस्कारचं ॲडमिशन झालं आहे तिला. अभिनंदन तुझं, खूप सगळ्यांचं अभिनंदन. आणि फिलिंग पण जरा भारी जाता आले आज. हा? दादाचं ताईचं पण आभार. हा, सगळ्यांचं अभिनंदन. खूप छान, म्हणजे खूप जास्त आनंद झाला आम्हाला आज. आता कॉलेजमधून निघालोय. रस्त्यावरती काहीतरी हे बाळू मामाची यात्रा निघाली. खूप मोठी रॅली यांची. पुण्याच्या हॉटेलला थांबलोय आता जेवायला. पण हे पाणी कसं दिलं बघा, कलरफुल पाणी. कलरफुल आहे, रेड पाणी दिलंय खव्याला, ऑरेंज, रेड, पर्पल. पर्पल दिलंय. जेव्हा व्हरायटी पाणी भेटतात प्यायला इथे. काय पाणी ते सेम असते, फक्त कलर वेगळा असतो इथं. ते हॉटेलची फेवरेट काय माहिती का, कोल्हापुरी आहे. त्यांनी फेवरेट कोल्हापुरी दिलं नाही. हॉटेलची स्पेशल कोल्हापुरी आहे. अश्विनीने पनीर घेतलं नाही, कोल्हापुरी नको कारण तिखट आहे म्हणून. दादानी पण कोल्हापुरी घेतलं नाही, वहिनी पनीर घेतलं. संस्कार तू दोन्ही पण घेतलास ना. आता निघालोय पुण्यातून. संस्कारचं ऍडमिशन झालं पण हॉस्टेलचं काही झालंच नाही. तर बऱ्याच ठिकाणी फिरलो पण काही झालं नव्हतं. मला वाटतं परत यावं लागेल यासाठी. संस्कार पण बोर झालाय, वहिनी पण कंटाळ्यात फिरून फिरून कंटाळ्यात. सगळेजण फिरून कंटाळलो आता. आता शेवटी म्हटलं आता खरंच जाण्याशिवाय पर्याय नाही. आता परत यावं लागेल त्यासाठी खास. आता आम्ही निघालोय पनवेलला, पण मॅप फिरवतोय पनवेलला. इथे पुण्याला फिरवतोय, अजून हायवे पण नाही आलाय. पुणा सिटी मध्ये फिरतोय. हा ट्रॅफिक दाखवते इकडे पण. इकडे सगळं कमर्शियल आलं वाटतं रे. IT पण आहे इकडे. हो IT पण. हा, त्याच्यामुळे ते ट्रॅफिक थोडं आहे. तो हायवे दाखवतो वाटतं, मेन हायवे. पुढे जाऊन राईट मारायचा, तो लेफ्ट मारायचा तो. हायवे आहे ना. आता हायवेला पोहोचलो आपण. कशी जाम बोलत नाही यार. होतं मग अशी काहीतरी. हा नाही, चुकलं नाही, बरोबर आलं. काय पिंपरी चिंचवड महानगरपालिका लिहिलंय. चांदणी चौक. हा, मग आपण त्या बघतातून बाहेर पडतो ना चांदणी 3 चौकला. kilometers. चांदणी चौक टाकायला पाहिजे आपण, चुकलो. बरोबर, चांदणी टॉप टाकले असते ना. हा, तर बरोबर आलं असतं. लक्ष नव्हतं. लक्ष नाही. त्या बाजूने आपण तिकडे आहे ना, त्यात तिकडे आऊन नाही लागत. लिप्स आता आली बरोबर. बरोबर. ती बिल्डिंग बघितलं होतं मग अशी. सगळं फ्लायओव्हर घ्यायचे होतं पिंपरी आपल्याला. चिंचवड आहे ना, फ्लायओव्हर. पिंपरी चिंचवड मध्ये रुपा इकडे राहते. हो, इथं राहते काय? राईट. बरंच लांब माहिती राहते. हा, पुण्यापासून 1 तास लागतो ना तिच्याकडे जायला. 1-1.5 तास. कॉलेज पासून लांब आहे. हो. Keep right to take the flyover. राईट सोडत नाही आम्ही. राईटला जवळचे. फ्लायओव्हर टू फ्लायओव्हर जातो आम्ही. फ्लायओव्हर. काय टेन्शन घेऊ मध्ये. ठीक आहे. मुंबई मुंबई इकडे बंगळुरू इकडे बायपास लेफ्टला. लेफ्टला आहे. चला. लेफ्ट दाखवतोय. मित्रांनो, मॅपने अक्षरशः दमवलंय आम्हाला. कारण सिटीमध्ये आम्हाला कमीत कमी आता 2 तास व्हायला आले. आम्ही इकडे तिकडे फिरतोय, काय हायवेला बाहेर पडतच नव्हतो. आणि आम्हाला वाटलं लोणावळ्या मार्गे जाऊ संध्याकाळी, धबधबे वगैरे बघायला भेटतील. पण आता संध्याकाळ होत आली आहे. आता आलोय मेन हायवेलाच आलोय आता. सोमवारने 4 किलोमीटर बोगदा पुढे आहे, बोगद्यात थांबू नका.
लोणावळा गळाघाट. हा सोमवाटणेचा बोगदा आहे ना, आणि मिसिंग लिंकचा बोगदा असतो तो अजून पुढे आहे. हां बरोबर, तो अजून पुढे लागेल ना परत. आणि घाटातून जातो तो मार्ग राईट साईडला आहे ना तिकडे. आता रात्र होईल आता काय. करायला बोलता आहे ना. सगळेजण प्रवास करून दमलेत आणि पाठीमागं सगळेच झोपलेत. लाईट लावून चाललाय तो. आम्ही दोघेच जागे आहोत. संध्याकाळचं पण एक्सप्रेस वेचं वातावरण मला किती भारी वाटतंय. आता परत तो बोगदा येईल. हा आला बघा बोगदा मोठा, 13 किलोमीटरचा हा बोगदा आहे. त्याच्या पुढे ते ब्रिज बांधलाय. काय भारी टेक्नॉलॉजी वापरली असेल ना त्यावेळेस. लेनची शिस्त पाळा, सगळे नियम इथे लिहिलेले आहेत. कारण ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. एक्सप्रेस वेला सगळ्याच गाड्या जलद असतात, त्याच्यामुळे लेनची शिस्त पाळायला लागते. स्पीडची लिमिट पाळायला लागते व्यवस्थित, नाहीतर ॲक्सिडेंटची शक्यता असते. आता तो ब्रिज येईल बघा मिसिंग लिंकचा. रात्रीचं बघूया आता. डेकोरेशन किती भारी केलं त्याला, नजारा बघता येईल आपल्याला. वाव आपण मस्त. लोणावळा गेलो होतो पण मिसिंग लिंकला आलो. मिसिंग लिंकला आलो का? मिसिंग लिंकला आलो. 2 टॅप टोल भरले आपण बघ. 2 टोल म्हणजे मिसिंग लिंकचा 1 टोल झाला. हो काय, हा जाताना एकच होतं ना आपल्याला. हा लोणावळा राईट साईडला गेला वाटतं. राईटला गेला लोणावळा. हा ब्रिजला लाइटिंग किती खतरनाक केली बघा. एवढा छान व्ह्यू आहे ना, खूप छान वाटतं इथं बघायला पण. लोणावळा राईटला गेला. लोणावळ्याच्या गडबडीत आपण मग चुकीच्या रस्ते आलो. हा डायरेक्ट सरळ असं चाललं असतं आपल्याला. चालला असता आपण मग. लोणावळ्याच्या कडे आपण पुढे गेलो पण आलो. परत आपला हे झालं, वाढला. रूट वाढला आपला. हा. आधी आम्ही लावला तो मॅप लोणावळ्याचा, कारण लोणावळ्याचा धबधबा बघायचे होते. पण ते मॅपने चुकवलं आणि शेवटी आणून सोडलं आम्हाला ते मिसिंग लिंकलाच. आता आम्ही जाणार होतो तिकडून राईट साईडनेच, पण शेवटी मॅपने इकडंच आणला आम्हाला. पण खूप छान वाटतंय हा नजारा बघायला ते मिळाला मिसिंग लिंकचा. खूप भारी वाटतंय.